श्री बागाजी महाराज यात्रा महोत्सवात हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ। श्री बागाजी महाराज भंडारा उत्सव समितीतर्फे महाप्रसादाचे वितरण। सालाबादप्रमाणे यंदाही रुईखेडचे ग्रामदैवत असलेल्या श्री बागाजी महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नारळाचे तोरण बांधून नवस फेडण्याची परंपरा गावकऱ्यांकडून जोपासण्यात आली। अकोट तालुक्यातील रुईखेड येथे महाशिवरात्री व बागाजी महाराज यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला। पुरातन काळापासून चालत आलेल्या आजही उत्साहात कार्यक्रम दिनांक 6 मार्च बुधवार रोजी एकादशी कवळधारी कपिलेश्वर येथे प्रस्थान, दिनांक 8/3/2024 शुक्रवार महाशिवरात्री सकाळी 10 वाजता कावडधारी यांचे आगमन, संस्थानचे अध्यक्ष विजय रहाणे यांच्याकडून कावळधारी यांचे कावळाचे पूजन व तसेच गावातील भक्तांकडून फराळ व ज्यूसचे वाटप ठिकठिकाणी करण्यात आले। कावळधारी यांचे गावातून मिरवणूक व दुपारी 4 वाजता देवाचे श्री बागाजी महाराज भजनी मंडळ यांच्या ढोलाच्या गजरात मंदिरात आगमन, तर संध्याकाळी 6 वाजता श्री बागाजी महाराज यांचे कपिलेश्वर येथून आणलेल्या पवित्र जलाने जलाभिषेक करण्यात आला। दिनांक 9/3/2024 रोजी शनिवारी सकाळी श्री बागाजी महाराज प्रांगणात लहान मुलांनी मंदिरापुढे लोटांगणे व दुपारी 4 वाजता गावातील भक्तगणांनी गावातून लोटांगण घालण्यात आले आणि रात्री दशाही अवताराचा कार्यक्रम झाला। तर त्यानंतर रात्री 3 वाजता श्री बागाजी महाराज यांचे रथावरून मिरवणूक काढण्यात आली। या रथाला गावातील भक्त ओढतात, तर आपापल्या घरासमोरून रथ जाते व भाविक भक्त या रथाची मनोभावे पूजा अर्चना करून तो रथ पुढे ओढत नेला जातो व या गावातून या रथाची मिरवणूक काढण्यात आली व दिनांक 10/2/2024 रविवार सकाळी 10 वाजता मंदिर परिसरात रथाचे आगमन, त्यानंतर दुपारी 4 वाजता गावातील श्री बागाजी महाराज भजनी मंडळी ढोलाचे भजनाने काला व दहीहंडी फोडण्यात आली व दहीहंडी फोडल्यानंतर दुपारी 5 वाजता महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली। या महाप्रसादामध्ये पाणी बॉटलचे वितरण लोकजागर मंच व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांच्याकडून करण्यात आले। तर महाप्रसादाकरिता गावातील महिलांनी आपली सेवा दिली, गावातील युवकांनी सेवा दिली व समस्त गावकरी मंडळींच्या सहकार्याने व श्री बागाजी महाराज भंडारा समितीने परिश्रम घेतले। रुईखेड पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या यात्रेकरिता अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपादक सतीश देशमुख 9970321817।